नमस्कार. चिन्मय कवी नावाचं एक अनोखं व्यक्तिमत्व मी आज मला काही सांगायच्याच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. चिन्मय कवी म्हटलं की चिंचवडमध्येच काय बरेच जण त्याचे मित्र आहेत आणि कॉमन फ्रेंड्सची यादी काढायची तर खूप मोठी आहे. खरं सांगायचं तर चिन्मय हा टॅक्सेशन लॉ केलेला माणूस आणि ICICI सारख्या बँकेची नोकरी सोडून वडिलांबरोबर एक चांगलं स्नॅक सेंटर चालवत असताना राज्यासाठी आणि देशासाठी उपयोगी ठरणारे असे बरेचसे मुद्दे घेऊन तो भांडतोय, काम करतोय, जातोय मोठमोठ्या नेते मंडळींकडे, राज्य शासनाकडे जातोय, केंद्र शासनाकडे जातोय आणि समाज सुधारण्यासाठी खूप सारे मुद्दे घेऊन काम करत असताना त्याला त्याच्यामध्ये यश पण मिळतंय आणि यासाठी त्याची सतत धडपड चालू आहे. नक्की काय हे वेगळं प्रकरण आहे आणि चिन्मय हे अशा वेगळ्या ट्रॅकवरती जाऊन जे कदाचित नेते मंडळींनी केलं पाहिजे, कदाचित जे शासनानं केलं पाहिजे, ते एक तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कसं काय करू शकतोय हे जाणून घेण्याच्या पोटीच मी ऍक्च्युली चिन्मयला भेटायचं ठरवलं आणि त्यातून खूप सारे छान छान मुद्दे माझ्या समोर आले. हेच मुद्दे तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी मी आज चिन्मयला स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. चिन्मयचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. नमस्कार चिन्मय. चिन्मयच्या एकूण प्रवासाबद्दल खूप स्टोरीज चिन्मय स्वतः सांगणारच आहे, पण हा चिन्मयचा प्रवास सुरू जेव्हा झाला की आपल्याला आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी सकारात्मक धोरणात्मक बदल जे काही करायचे असतात ते करणं म्हणजे नक्की काय करावं लागलं आणि त्याची सुरुवात कुठून झाली हा आपण पहिला प्रश्न चिन्मयला विचारूया. चिन्मय, याबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून दिलं, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हटलं की बऱ्याच गोष्टी चिन्मयनी केल्या. मला तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना सांगायचं की ह्या मी एकट्याने केलेल्या गोष्टी नाहीये, ह्या फिनॅप असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या गोष्टी. ओके. आणि त्या गोष्टी जसं जसं सक्सेस होत गेल्या तशा तशा तुम्हाला मी स्टोरी सांगत जाईल त्याच्यात. निश्चितच. त्याची सुरुवात अशी झाली की मी काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये प्रवास करत होतो. नोटबंदीचा काळ होता. पुण्यातलं एक लकडी पूल फेमस आहे, ज्याच्यामधून टू व्हीलरवर आपल्याला जाऊ शकत नाही. पलीकडच्या बाजूला असे पोलीस दबा धरून बसलेले असताना सर्वश्रुत कहाणी. हो. आणि अनावधानाने मी त्याच्यावरून गेलो टू व्हीलर घेऊन. राईट. टू व्हीलर घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला पकडलं. माझी चूक मला 100% मान्य होती. मी त्यासाठी दंड भरायला तयार होतो. दंड भरण्यासाठी त्यावेळेला नेमकं योगायोगाने माझ्याकडे 2000 रुपयाची नोट होती आणि मी त्या पोलिसांना दिली ती. पोलिसांना ती नोट दिल्यानंतर सुट्टे पैसे नाहीयेत असं पोलिसांनी पहिल्यांदा सांगितलं आणि बराच वेळ मला थांबून ठेवलं. काही वेळेला ते पण वैतागले आणि मला म्हणले जा, ह्याच्या पुढे असं काही करू नको. घरी येताना विचारलं की यार हे काय चुकीचं आहे, माझ्यासारखे हजारो लोक जर का असं रोज करत असतील तर देशाचं किती नुकसान होतं याच्यामुळे. कारण की हा देश सुधारण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी अशा माध्यमातून पैसे गोळा होतात. मग हे असे दिले नाही तर मग कसं काय होणार. म्हणून मग बराच विचार केला, बऱ्याच लोकांबरोबर बोललो. एक अशी कल्पना आली की मी परदेशामध्ये फिरत असतो, तिथं अशी सिस्टीम आहे की असे पोलीस आपल्यासारखे चालन घेत नाही, त्यांच्याकडे बऱ्याच सुविधा असतात पैसे भरण्यासाठी. मग त्या सुविधा आपण का आपल्या चालू करू शकत नाही. म्हणून मग माझे 2 मित्र आहेत सॉफ्टवेअरमध्ये, त्यांच्याशी बोललो, एक ऍप्लिकेशन सिस्टीम तयार केली आणि पोलीस आयुक्तांकडे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो. त्यांना ही गोष्ट खूप आवडली. मग क्षेत्रीय पोलीस आयुक्तांकडे या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर थेट राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे ही गोष्टी केली. त्यांनाही या गोष्टी फार आवडल्या आणि त्यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या जे काय पहिलं सेशन असतं त्या सेशन मध्ये असं सांगितलं की आता पुढच्या महिन्यापासून आपण पॉस सिस्टीम तयार करणार आहोत. म्हणजे तुम्ही दंड ATM थ्रू भरू शकता, UPI थ्रू भरू शकता, अशा पद्धतीची सूचना आहे. त्यांना ही फार गोष्ट आवडली आणि सगळ्या राज्यामध्ये ती इम्प्लिमेंट झाली. आज तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जर का कुठेही दंड भरत असाल तर तुम्हाला बरेच पर्याय दिलेले आहेत कॅश आणि आधीसारखं पावत्या देत नाही जातं. तुम्हाला SMS येतो, तुम्ही दंड मोडल्यानंतर तुम्हाला त्याची डिजिटल माहिती मिळते, कुठं काय केलं, फोटो मिळतात त्याची. ही सुविधा चालू झाली. म्हणजे सरकारचा जो रेव्हेन्यू होता तो वाढलेला आहे आणि तो लीगल प्लॅटफॉर्म त्याला एक चांगला मिळालेला आहे आणि जे इझी झालेलं आहे समाजासाठी असं आता दिसतंय. राईट. पण ह्याचीही मी नंतर माहिती घेतली. मी मुद्दामून त्या 4-5 महिन्यानंतर त्याच सिग्नलवरून गेलो, तसंच केलं. त्याच्यानंतर मला पोलिसांनी दंडाची नोटीस पाठवली. नोटीस माझ्या हातात आली. मी त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला आणि कचरा डब्यामध्ये टाकून दिली नोटीस. याला 6-7 महिने झाले. 6-7 महिन्यानंतर सहज फोन जळत असताना तो फोटो मला दिसला. त्याच्यावर डेट बघितली, ऑगस्ट महिन्याची डेट होती. आता पुढचं जुलै, म्हणजे जवळजवळ 9 महिने झाले. मला दुसरी नोटीसच नाही आली.
नंतर माहितीच्या अधिकारामध्ये जे आयुक्तांशी आम्ही भेटलो त्यांच्या माहितीच्या अधिकाराकडे मी माहिती काढली. त्या माहितीत असं निष्पन्न झालं की दंडाची नोटीस दिलेले 90% लोक दंडच भरत नाही. आणि मग त्याची माहिती थोडी खोलामध्ये जाऊन काढली तर पुणे जिल्ह्याचा, पुणे डिस्ट्रिक्ट जो आपण म्हणतो त्याचा 1270 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा थकला होता. पुण्याचा 1270 कोटी रेव्हेन्यू थकला असेल तर देशाचा रेव्हेन्यू किती असेल याचा विचार आपण करावा. म्हटलं हा विषय जर देश पातळीवरच असेल. थोडीसा नीट अभ्यास केला. अभ्यास असा केला की यासाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर किती खर्च केलं, यासाठी किती हजार कोटी खर्च केले, ही सगळी डिटेल माहिती काढली. जसं आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सीसीटीव्ही लागतात, त्याची काही सिस्टीम लागते, यासाठी काही महिन्याला खर्च येतो, काही माणसं कामाला बसतात, हे सगळ्या गोष्टी आम्ही हे केल्या. आणि नितीनजी गडकरी यांच्याकडे या गोष्टी करण्यासाठी गेलो. नितीनजी गडकरींना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने आपण सीसीटीव्ही साठी इन्फ्रास्ट्रक्चर काही खर्च केला सरकारमध्ये, काही माणसांना आपण रोजगार देतोय, काहींना आपण पगार देतोय, पण ह्याच्यातून आपल्याला मिळतंय काय. ते म्हणले आम्ही एवढ्या नोटीस पाठवल्या. मग मी त्यांना दाखवलं की हे माझं स्वतःचं उदाहरण आहे आणि मी असंच प्रकारे केलेलं आहे. मी अजून दंड भरला नाहीये, मला दुसरी नोटीस आली नाही, तिसरी नोटीस आली नाही. मग काय करायचं काय. त्यांना हे सगळं दिलं आणि त्यांनी दाखवलं की 90% लोक भरत नाही दंड. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, हे सगळं विचारलं, त्यांना या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या समोर. मग ह्याचं सोल्युशन काय. सोल्युशन काय, मी पण तिथं हातबल झालो. आपण नुसतं सांगतोय, बाकीच्या नागरिकांमध्ये आणि मायामध्ये काही फरकच नाही, नुसते तक्रार घेऊन सरकारकडे जाते. इथून झाला फिनॅपचा जन्म. फिनॅप म्हणजे फोरम फॉर इनोव्हेशन आणि ऍप्लिकेशन. इनोव्हेटिव्ह गोष्टी जगाकडे भरपूर आहेत. एक सगळेजण आपण पिक्चर बघत असाल त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध डायलॉग आहे मुकेशचा कि खुद की गलती के लिए हम सबसे अच्छे दुनिया के वकील है और दूसरों को गलती के लिए हम सबसे अच्छे न्यायाधीश है. दुसऱ्यांच्या चुकांसाठी आपण सगळ्या काय म्हणतात त्याला आरसा दाखवा, बाकी सगळ्या गोष्टी करा, पण आपल्या चुकांसाठी काय. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की नाही, आपण इनोव्हेटिव्ह गोष्टी सांगायच्या सरकारला प्लस त्याचं सोल्युशन द्यायचं. म्हणून त्याला इनोव्हेशन आणि ऍप्लिकेशन असं नाव दिलं. त्याचं नाव फिनॅप असं केलं. फिनॅपचा जन्म असा झाला. आता किती जण फिनॅप साठी काम करतायत या फिनॅप मध्ये. आता फिनॅप म्हणून आम्ही 4 सेक्टर मध्ये काम करतो. त्याच्यामध्ये पहिलं सेक्टर आहे ऍग्रिकल्चर, दुसरं सेक्टर आहे एज्युकेशन, तिसरं सेक्टर आहे इंडस्ट्रियल इश्यू आणि चौथं जे सेक्टर आहे तो नागरी समस्या, सिव्हिल इश्यू. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 35 ते 40 लोक काम करतो. भारताबाहेर 2 देश आहेत, तिथले काही सदस्य आम्ही त्यांची ते ह्याच्यासाठी की जगामध्ये काही गोष्टी चाललेल्या असतात की ज्या भारतामध्ये पण होऊ शकतात आणि त्या झाल्या तर अजून थोडस वेटेज वाढेल किंवा आपल्याला अजून चांगलं काही करता येईल या दृष्टीने 3 माणसं. 35 ते 40 माणसं चिन्मय तुझ्यासारखी जी काम करतात ही सगळी डिवोशननं काम करतात, म्हणजे आपापले काम धंदे, आपापले संसार आणि आपलं सगळं करिअर सांभाळून देशासाठी हे काम करतात. कदाचित हे कोणाला माहित पण नाही की काय लेवलला हे काम चालू आहे. क्या बात आहे. फिनॅप कधीपासून चालू होतं, फिनॅपचा साधारण कालावधी काय सांगशील तू. जुलै 2017 फिनॅपची स्थापना झाली. इन्फॉर्मल असे हे सगळ्या गोष्टी होत्या आधी. त्याच्यानंतर मग आम्हाला जसे सक्सेस वाढत गेली तसं तसं आम्ही सगळेजण एकत्र बसलो. मग सेक्शन 8 प्रकारची कंपनी तयार केली की जेणेकरून काही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, सरकारी बाहेरच्या माध्यमातून, प्रायव्हेट कंपन्यांच्या माध्यमातून या संस्थांना काही मदत मिळू शकेल, काही माणसं जोडली जाऊ शकतील आणि एक असं म्हणतात ना की स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी आपण त्या स्पर्धेची तयारी केली पाहिजे. ही तयारी म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधी तयार केल्या आणि मग आम्ही सगळ्यांसोबत जातो. म्हणजे त्याला आता पूर्ण शासनाचं अधिष्ठान मिळालेलं असं एक छान ऑर्गनायझेशन म्हणून आता फिनॅप काम करतोय की ज्याला पूर्ण राजमान्यता आहे आणि त्या पद्धतीची सगळी टीम काम करण्यासाठी त्यांना एक गैर राजकीय अशा प्रकारचं काम चालू आहे. राजकीय कुठलंही त्याला वळण नाही किंवा काही पक्ष संदर्भात जो देशासाठी एकच अजेंडा सूचना मान्य करेल त्यांच्यावर आम्ही काम करणार. आजवर वेगवेगळ्या इश्यूजना घेऊन तुम्ही काम केलं. किती इश्यूजना घेऊन तुम्ही साधारणपणे केंद्र शासनाकडे जाऊन तुम्ही भेटला आणि केंद्र शासनाबरोबर किती इश्यूज साठी तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं किंवा भेटीगाठी केल्या. साधारणपणे आम्ही केंद्र सरकारला 23 सूचना दिल्या होत्या विथ त्याच्यावर काय सोल्युशन असेल ते, आणि राज्य सरकारला 2 सूचना दिल्या होत्या. त्यातल्या केंद्राने आमच्या 13 सूचना मान्य केल्या आणि आज प्रत्यक्षात कायदा तुम्हाला दिसतोय. आणि राज्य सरकारने आत्ताच 2 वर्षापूर्वी
पुस्तकाच्या संदर्भातली एक आमची संकल्पना आहे बरं. ती थोडी विस्तृत आपण त्या संकल्पनेकडे येऊच पुढे. केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला जेवढे मुद्दे तुम्ही सुचवले त्याच्यामध्ये यश आणि अपयशाचं जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला यश तर नक्कीच आलेलं आहे. म्हणजे पर्सेंटेज जर म्हटलं तर यशाचं पर्सेंटेज खूप आहे की बरेच सारे मुद्दे तुमचे 23 मधले 13 म्हणल्यानंतर चांगलं यश आहे या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. किंवा राज्याला तुम्ही 2च मुद्दे सुचवलेले असताना एक मुद्दा तर झालाय सक्सेस. पण मग अपयश जेव्हा आलेलं आहे त्याची कारणं काय असू शकतील किंवा कुठे आपण कमी पडतोय? प्रयत्न बऱ्यापैकी केले, दरवेळेलाच आपण बरोबर आहे असं नाहीये पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्यासाठी ज्या गोष्टी प्रायोरिटी असतात त्या केंद्रासाठी, राज्यासाठी किंवा तिथल्या सरकारी यंत्रणेसाठी ते तेवढ्या प्रायोरिटीचे नसतात. उदाहरण, आपल्यासाठी एखादं काम आपण गेलो का आपल्याला असं वाटतं की हे 1 नंबरचं काम आहे, पण त्यांच्यासाठी साधारण ते 10 नंबर 11 नंबरचं काम असतं. आपली जबाबदारी अशी आहे नागरिक म्हणून, युवा म्हणून, की आपण ते त्यांच्या समोर ते काम 1 नंबरला कसं जाईल, ते तेवढ्या तातडीचं काम आहे, तेवढ्या गरजेचं काम आहे, हे आपण कसं काय करू शकू, या गोष्टी नीट व्यवस्थित पटवून दिल्या, त्यांना सांगितल्या तरच ते व्यवस्थित पद्धतीने होतं. पण याच्यामध्ये पेशन्सची पण खूप गरज आहे, भयानक पेशन्सची गरज आहे. मी दिल्लीला या प्रस्तावासाठी चक्कर मारल्या, तर असे काही अनुभव आहेत जे आता बोलू नये, पण फक्त कधी कधी जेवण करून आलोय, कधी कधी फक्त नाश्ता करून आलोय. दिल्लीला जायचं, दिवसभर तिथे काढायचा, इथली सगळी कामं तशीच ठेवायची आणि हे करत असताना तिथे जाऊन फक्त काय नाही तर नाश्ता करून परत. ओके. पण या सगळ्यासाठी सॉरी टू इंटरप्ट यू, पण या सगळ्यांसाठी वेळ आणि खर्च या सुद्धा महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. बऱ्याचदा हा खर्च स्वतःच्या खिशातून करतो आपण, म्हणजे करत असताना बघायला मिळालं. म्हणजे किंवा बऱ्याच जणांच्या होती तसं बघितलं की पिण्याची मंडळी स्वतःच्या खिशाला चाट देऊन जात आहेत. मग हे सगळं मॅनेज करणं अवघड आहे असं वाटत नाही तुला? नाही, अवघड नाही. पॉसिबल आहे, मनात ठरवलं तर होईल. क्या बात आहे. आणि तसं समाज पण आहे पाठीशी आपल्या. आपण चांगलं काम करत असेल कधी कधी समाज पण आपल्याला मदत करतो. बऱ्याच वेळेला असे चांगले अनुभव आहेत की बरेच राजकीय लोकांनी आर्थिक मदत न करता माझी तर मॉरल सपोर्ट दिलाय. म्हणजे तिथं मी गेल्यानंतर माझी निवासाची व्यवस्था केली, माझी मंत्र्यांना भेट देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे, काहींची व्यवस्थित संबंध आहेत, त्या संबंधात त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आज अशा पोझिशनला आम्ही पोहोचलो आहोत की सगळ्या मंत्रालयामधले सरकारी अधिकारी आहेत, यांना फिनॅप बद्दल दिल्लीमध्ये माहिती आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की हे एक असं ऑर्गनायझेशन असावं की ज्या ऑर्गनायझेशनला म्हणजे जे देशपातळीवरती ओळखलं जातंय. कारण सरकार दरबारी एखाद्या छोट्याशा चिंचवडमधून सुरू झालेल्या ऑर्गनायझेशनला ओळखलं जाणं ही खूप आउटस्टँडिंग गोष्ट आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. चिन्मय, खरं सांगायचं तर या गोष्टीसाठी सगळ्यांचं तुमचं खूप कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना राज्य शासनाबाबत आलेल्या अनुभवाबद्दल मला थोडंसं शेअर कर आणि कुठला विषय घेऊन तुम्ही राज्य शासनाकडे गेला होता? सध्या असं दिसतं की शाळेचं जे दप्तराचं वजन असतं साधारणपणे 10.5-11 किलो असतं. लहान लहान मुलं रस्त्याने जाताना दिसतात, सगळी बॅग पाठीवर घेऊन सॅक पाठीवर घेतलेली असते, पेकलेली असतात, अक्षरशः भोक आलेली असतात, काही तर अशी वैतागलेली असते. बऱ्याच संस्था यासाठी काम करतात, असं म्हणत नाही, आणि बरेच वर्षापासून काम करतात. आम्ही पण त्याच्यामध्ये ठरवलं की नाही, दप्तराचं वजन कमी करायचं. सहज एकदा लक्षात असं आलं की ही सगळी पुस्तकं घेतली, इयत्ता 7वीची पुस्तकं मी घेतली आणि बघितली ती पुस्तकं. त्या पुस्तकाचं पहिल्यांदा वजन केलं सगळ्या पुस्तकाचं. ते साधारणपणे 8 किलो 300 ग्रॅम पर्यंत झालं. 8 किलो 300 ग्रॅमचं पुस्तकाचं वजन, तेवढ्याच वह्या, पाण्याची बॉटल, दप्तर, डबा, अजून काही गोष्टी, असं 12-15 किलो पर्यंत ते सगळं वजन जातं. आणि मुलांचं वजन जेमतेम 30-35 किलो असं ते सगळं फेकून जातं. आणि हे सगळं एका दिवशी शिकवलं जात नाही. हे सगळ्या मीडियमच्या दृष्टिकोनातून हाच साधारणपणे अनुभव येतो की मराठी मीडियमची मुलं असतील तरी, कॉन्व्हेंट मध्ये असतील तरी, सगळीकडे मोठं दप्तर. आता बऱ्याच अशी शाळेतली तिथं स्वतः सुविधा करतात ठेवायच्या, पण पुस्तकं तर बाळगायला लागतात. लक्षात असं आलं की हे सगळं काही एका दिवशी शिकवलं जात नाही. या गोष्टी सगळ्या, या गोष्टी शिकवण्यासाठी एक ठराविक काळ ठरला. म्हणजे मराठी भाषेत आपण बोलायचं तर चाचणी परीक्षा, 6माही परीक्षा, दुसरी चाचणी आणि वार्षिक परीक्षा. चाचणी परीक्षेपर्यंत किती धडे असतात? 4 धडे असतात. 6माही पर्यंत किती असतात? 8 धडे असतात. मी काय केलं, चाचणी परीक्षेपर्यंत सगळे धडे जेवढे असतात, जे आपले प्रश्न उत्तर विचारतात, त्याची पानं फाडली प्रत्येक विषयाची, आणि त्याचं एक पुस्तक तयार केलं. जरा छोटं झालं. मग 6माही पर्यंत पुस्तक तयार केलं. त्याचं वजन फक्त 213 ग्रॅम झालं.
213 ग्रामचं एक पुस्तक तयार झालं. म्हणजे म्हणजे 6 महिन्यासाठी 213 ग्रॅम अनालाइज केला प्रॉपर आणि दुसऱ्या 6 महिन्यासाठी 213 ग्रॅम. फार सुंदर. मग हा सगळा विषय घेऊन आम्ही सरकारकडे गेलो. हा. त्यावेळेला 2-3 चक्कर झाल्या. ते कितीपासून कुठल्या इयत्तेपर्यंत साधारणपणे चिन्ह होतं? इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंत. इयत्ता 1 ते 7वी. बरं. असं होतं. कारण की मी 10वी पर्यंत विचार केला होता. बऱ्याच बैठकी झाल्या त्यांच्यानंतर हे झालं की पण एक टेक्निकल इश्यू असा होता 7वी नंतर ते 10वी पर्यंतचा की काही धडे असे असतात 6वी नंतरचे की ज्याचा रेफरन्स पहिल्या दुसऱ्या धड्यामध्ये असतो. काही धडे असे असतात त्याच्यामुळे अशी 2 पुस्तकं त्यांची करतात. पण 7वी पर्यंतची जी काही पुस्तकं होती त्याची 2 पुस्तकं 100% तयार करतात. मग हे सगळं आम्ही शिक्षण मंत्री तत्कालीन शिक्षण मंत्री यांना सांगितलं. त्यांना हा कन्सेप्ट खूप आवडली. त्यांनी एकदा मला फोन केला आणि म्हणले की अशी आमची बुधवारी कॅबिनेटची मीटिंग आहे, ह्या संदर्भात तुम्ही येऊ शकाल का? मी तात्काळ तिथे गेलो. मुंबईमध्ये सर्व शिक्षण मंत्री होते, त्यांचे अधिकारी होते आणि बालभारतीची आपली माणसं होती. त्यांना हा सगळा विषय सांगितला. शिक्षण मंत्री त्यांना विचारलं की हे बसू शकतं का कायद्यामध्ये? त्यांनी होकार दिला. तिथं मला फार हायसं वाटलं की हो, पहिल्यांदा होकार तरी मिळाला. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे होत गेल्या आणि एक दिवस मला बालभारतीतून लेटर झालं आणि शिक्षण मंत्र्यांकडून की आपला प्रस्ताव मान्य केलेला आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्वतः शिक्षण मंत्र्यांनी हे केलं की 1ली ते 7वी पर्यंत आता एकच पुस्तक राहणार. ही राज्य सरकारला दिलेला मी एक सजेशन होतं त्यांचं. फार सुंदर, फार सुंदर. मला वाटतं हा एक फार मोठा ड्रास्टिक चेंज म्हणायला पाहिजे. कारण आपण म्हणजे मी माझ्या बालपणीचं पण मला आठवतं प्रचंड मोठी धोपटी घेऊन जायचो. म्हणजे त्याचा उपयोग किती झाला मला आयुष्यात मला नाही सांगता येणार. आता कदाचित तो आत्ताचा विषय नाहीये. पण एवढं मात्र निश्चित की ते दप्तराच्या ओझ्यानं काहीतरी खूप मोठं मी करतोय असं मला मात्र वाटत राहिलं होतं. पण त्याचा उपयोग काय झाला मला माहित नाही. पण हा एक फार सुंदर उपाय फिनॅपच्या माध्यमातून चिन्मय आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी केलेला आहे. चिन्मय, मला अजून बऱ्याच गोष्टी खरं तर तुझ्याकडून ऐकायच्या आहेत. त्याच्यामध्ये मला एक राजकीय पुढारी वर्गाकडून तुला कधी सपोर्ट झाला किंवा काय अनुभव आला एकूण? कारण या सगळ्यामध्ये पॉलिटिकल विलची गरज असते. संस्था म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपले जे विषय आहे हे आपण आधी सर्वांमध्ये सगळे एकत्र करायचे. ते होतील का त्यासाठी टेक्निकल काय मुद्दे तर त्यातले तज्ञ या माणसांची आपण बोलायचं. मग त्यातून या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या. मग ह्या गोष्टी पुढे नेत असताना एक पक्क केलं होतं की ह्या गोष्टीसाठी जे आम्हाला सपोर्ट करतील त्यांची आम्ही मदत घेणार. ते राजकीय असो, दळीय राजकीय असो किंवा बाकी ऑर्गनायझेशन त्यांच्याशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मदत घेतल्या. निश्चितच यामध्ये मला बऱ्याच राजकीय लोकांची मदत झाली, 100% मदत झाली. काही सामाजिक संस्थांची मदत झाली ज्यांनी मला तिथं त्या संस्थांशी जोडून दिलं. आणि बऱ्याच काही शासकीय संस्था पण आहेत, शासकीय संस्था पण आहेत की ज्या 20-25 वर्ष काम करतात. त्यांची स्वतःची सिस्टीम आहे. त्यांची काही माणसं मंत्रालयामध्ये केंद्रामध्ये काम करतात, कार्यरत आहेत, अधिकारी आहेत, काही मंत्री आहेत. यांची सगळ्यांची मला या संदर्भात मला म्हणण्यापेक्षा आमच्या सर्व टीमला फिनॅपच्या मदत होतेच, दरवेळेला मदत होते. अनेक उदाहरणं आहेत पुढच्या प्रश्नाकडे येत असताना. पण अशी काही मला 2-3 उदाहरणं सांगशील जी आपल्या कालमर्यादेत बसतील की ज्याच्यावरती तुला बोलायला आवडेल की सक्सेस स्टोरीज मधली तुला कुठली सक्सेस स्टोरी सांग? वेळेच्या अभावी सगळ्या सक्सेस स्टोरी सांगणं आता शक्य नाहीये. बरोबर आहे. ते तुम्हाला आमच्या वेबसाईटवर दिसतीलच तुम्हाला. पण त्यातल्या काही माइलस्टोन गोष्टी आहेत की ज्या वेगळ्या वाटतात लोकांना आणि ते अजून कुतूहलाने बघतात. ते मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो. निश्चित, प्लीज. हा सगळं 2 स्टोरी तुम्ही आता ऐका. त्याच्यानंतर आम्ही एकदा प्रवास करतो रेल्वेने प्रवास करत असताना आपण जसे बसले तसे आम्ही 4 जण बसलेलो. तिथून एक TTD आला आणि त्यांनी विचारलं जेवण करणार का, व्हेज घेणार का नॉन व्हेज घेणार. आम्ही सांगितलं 4 व्हेज जेवण द्या. जेवण झालं, 15 मिनिटांनी तो आला. विचारलं किती रुपये झाले, 600 रुपये झाले म्हणला. त्याला पैसे दिले आम्ही. पुढच्या रेल्वे स्टेशनला जायचो माझ्या मनामध्ये केलं आपण 600 रुपये त्याला दिले, आपल्याला तरी काहीच दिलं नाही, कागद दिलं नाही गव्हर्नमेंटचा किंवा काही माहितीच नाही गोष्ट. मग नीट माहिती काढली. 60 रुपयाचं जेवण ते आपल्याला 120 रुपये देत होते आणि दुप्पट भावात दुप्पट भावात. बरं, ह्याची पावती मिळत नव्हती. हे सगळे पैसे त्याच्या खिशात जात होते. सगळं दरवेळेला असं म्हणता येणार नाही खिशात जात होते, पण भ्रष्टाचार चालू एवढं नक्की होतं. निश्चित. आणि लोकांना कळत नव्हतं. मग हे सगळं याचा विचारच कधी केलेला नव्हता. त्याचा विचार केला नव्हता. कदाचित काही लोकांच्या मनामध्ये विचार आले असतात पण तो तडीच गेला. म्हटलं हा विचार आलाय. नंतर मग ह्याच्यावर माहिती काढली तर बरेच लोक याच्यावर
दिलं होतं की तक्रार पण दिली होती की आमच्याकडून जास्त पैसे घेतात ते रेल्वेचं इथं दरामध्ये तफावत का, म्हणजे देशभरामध्ये 120 रुपये पाहिजे ना, काही ठिकाणी त्याचा रेट वेगळा आहे, काही ठिकाणी जास्त आहे. मग हा सगळा विषय घेऊन आम्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गेलो. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या विथ सोल्युशन. असं सांगितलं की ह्याचं तुम्ही एक ऑडिट म्हणण्यापेक्षा याची पावती देत जा गव्हर्नमेंटची, सरकार. आज तुम्ही सगळीकडे बघाल तर तुम्ही चहा जरी रेल्वेमध्ये घेतला तरी तुम्हाला 10 रुपयाची रिसिप्ट तुम्हाला मिळते. ह्याच्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये दर महिन्याचे वाचले आणि हे सगळे पैसे आता सरकारी तिजोरीमध्ये जातात. हा कायदा मी केला. दुसरं असं निष्कर्ष आलं की माणसांना आपण आधार कार्डच्या माध्यमातून सगळ्यांना ओळखतो गव्हर्नमेंटची ऍक्टिव्हिटी म्हणून. अनेक असे व्यवसाय आहेत, अनेक असे बिझनेस आहेत की ज्यांची नावं सेम आहेत, सेम टू सेम, लक्षात येत नाही, त्याचं ऑडिट नीट होत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो कर भरतो आपण, तो कर नीट भरला जात नाही, ते फॉल्टी आहेत, बॅकलिस्ट मध्ये, ह्या काही गोष्टी कळत नाहीत. मग ह्यासाठी काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचार केला आणि उद्योग आधार नावाची कन्सेप्ट आम्ही अरुण जेटलीने दाखवली. अरुण जेटलीने ही कन्सेप्ट फार आवडली आणि जीएसटी इम्प्लिमेंट झाल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर उद्योग आधाराची कन्सेप्ट आपण सरकारला येतो. चौथं असं सांगायचं झालं की जेनेरिक मेडिसिनच्या संदर्भात आम्ही एक काम केलं की जेनेरिक मेडिसिन लोकांना कळतच नाही. जे औषधं स्वस्त असतात आणि तेवढीच इफेक्टिव्ह असतात, कारण की ह्या ब्रँडिंग गोष्टी असल्यामुळं त्यांची फार म्हणजे ह्या क्रोसिनची किंमत 6 रुपये असेल तर ही 60 पैसे 80 पैसे 1 रुपयाची गोळी मिळते. एवढा जेनेरिक मेडिसिन्स मध्ये आहे. तर हे असून सुद्धा लोकांना कळत नव्हतं आणि अनेक मेडिकलमध्ये जेनेरिक मेडिसिन रेग्युलर दराने विकले जातात. लोकांना माहितीच नाही जेनेरिक मेडिसिन काय. मग ह्याच्यावर काय करावं, साधारण असं लक्षात आलं की लहान मुलं पासून मोठ्या माणसांपर्यंत, सुशिक्षित पासून अशिक्षित माणसं, हिरवा सिम्बॉल आणि लाल सिम्बॉल दिसला पदार्थ ओळखतात की हा व्हेज पदार्थ आहे, हा नॉन व्हेज पदार्थ आहे. असंच काय आपल्याला जेनेरिक मेडिसिनच्या संदर्भात करता येईल का? कोडिंग त्याला कलर कोडिंग म्हणतात. मग ह्या सगळे कन्सेप्ट थोडेसे एकत्र केले आणि माझा मित्र फार्मास्युटिकल मध्ये आहे, त्यांना या गोष्टी सांगितल्या. ते म्हणले की हो, काही गोष्टी सरकारने ठरवल्या तर ह्या करता येईल. म्हणजे मला त्यातलं एवढं ज्ञान नाही. असं म्हणतात की बीपी आयपी असं त्या मेडिसिनचे फॉर्म्युले असतात, ब्रिटिश फॉर्म्युला, इंडियन फॉर्म्युला असं लिहिलेलं असतं, आयपी बीपी. तसं ह्या गोष्टी काही करता येतील. मग त्याचं डिझाईन बनवलं आणि साधारणपणे असं सजेशन होतं की एक कलर पट्टी द्या वेगळ्या रंगाची, की जेणेकरून हे कळेल की जेनेरिक मेडिसिन आहे. कुठली स्ट्रीप घेतल्यानंतर त्याला एक पट्टी आणि लोकल लँग्वेज मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती, 3 राष्ट्रभाषा हिंदी आणि इंग्लिश, अशा 3 याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन असं चक्क प्रिंट करा. हा जो प्रस्ताव आहे हा केंद्रातले मंत्री अनुप्रिया पटेल यांना फार आवडला आणि त्यांनी हा नीती आयोगाकडे सादर करून त्यांना ह्या गोष्टी फार आवडल्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे लगेच डिसिजन घेतले आणि आता कलर कोडिंगचे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसू शकते. म्हणजे छोटा मुलगा पण ओळखू शकतो हे जेनेरिक मेडिसिन आहे, आपल्याला फसवणूक होईल असं वाटत नाही. तर ही एक आपली सगळ्यात जेनेरिक मेडिसिन हा मुद्दा प्रत्येक घरात उपयोगाचा असणार आहे. प्रत्येक आता तर कोविड-19च्या ह्या साथीच्या दिवसांमध्ये जे काही मेडिकल्सच्या बाबतीत जे काही हॅवॉक होताना आपण बघतो. एक गोष्ट याला अनुषंगानं मला तुला विचारावीशी वाटते की जेनेरिक मेडिसिन जर एवढे स्वस्त आहेत तर असं असताना याची पब्लिसिटीला आपण पुढे कमी पडतोय की नक्की काय परिस्थिती सांगशील तू? पब्लिसिटीला भारत सरकार म्हणून भारत सरकार बऱ्याच प्रयत्न करते. बऱ्याच ठिकाणी जन औषधी नावाची दुकानं चालू केलेली आहेत किंवा बरेच त्यांच्या अंतर्गत जे काही उपक्रम आहेत तसे मिळतात औषधं. हल्ली बऱ्याच मेडिकलच्या बाहेर असे तुम्हाला बोर्ड लावलेले दिसेल की जेनेरिक मेडिसिन आपल्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली जाते. समाज म्हणून, नागरिक म्हणून आपण असं ठरवलं पाहिजे की डॉक्टरांना प्रिस्क्राईब करताना सांगितलं पाहिजे की छोटे आजार असतील तर जेनेरिक मेडिसिन द्या, ते तसे लिहून देतील. आपण आग्रह धरला पाहिजे मेडिसिन्स वाल्याकडे की आम्हाला जेनेरिक मेडिसिन अवेलेबल. याचं कारण असं की ह्या ज्या कंपन्या आहेत हे सगळे फॉर्म्युला माझ्या म्हणते थोडाफार फरक असेल, पण ऍडव्हर्टायझिंग बाकीच्या गोष्टींसाठी जो खर्च करतात आणि तो नाहक खर्च आपल्यावर येतो आणि त्याच्यामध्ये औषधाची किंमत वाढते. मग कशाला आपण हे करायचं? जनजागृती हवी असं वाटतं. जनजागृती भरपूर हवी, कारण की आपण साधारणपणे 100 रुपये कमवत असू महिन्याला तर त्यातले 30-40 रुपये आपण औषधासाठी का खर्च करायचे? बरोबर. बाकीच्या गोष्टीसाठी करूया, शिक्षणासाठी तो खर्च करूया, गव्हर्नमेंटला पैसे देण्यासाठी करूया, बाकी स्वास्थ्य सुधारण्यासाठी करूया.
औषधासाठी थोडे पैसे आपण कशाला द्यायचे असं माझं स्वतःच मत आहे. निश्चितच. म्हणून मग आपण स्वतः आग्रह धरला पाहिजे. जास्तीत करून आपले जे जगाने ऍक्सेप्ट केलेले आहे असं आयुर्वेदिक आहे, अशा आयुर्वेदिक औषधं घेतली पाहिजे ज्याची किंमत ह्या गोष्टींपेक्षा ॲलोपॅथी औषधांपेक्षा बरेच स्वस्त असते. पण आता प्रत्येकाची तशी विचार करायची पद्धत हवी. पण माझा असा आग्रह सगळ्यांना असेल की आपण जेनेरिक मेडिसिन 100% लोकांकडे मागायला मेडिसिन्स, कारण आताची ती खूप मोठी गरज आहे. आणखी कळीचा मुद्दा असल्यासारखा आहे म्हणून मी त्याच्यावरती थोडा भर दिला. आज तुला देशामध्ये ज्या समस्या घेऊन तू देशपातळीवरती काम करतोयस, राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे जातोय, आजच्यासाठी तुला कुठला कळीचा मुद्दा वाटतो किंवा ज्याच्यासाठी तुला असं फाईट करावीशी वाटते किंवा जाऊन भेटावं आणखी ही गोष्ट झाली पाहिजे? आज तुमच्या समोरचं मेन फिनॅप समोरचं ध्येय काय? कुठल्या एखाद्या पॉइंट वरती सांगू शकतो? ध्येय असं एक नाहीये फिनॅप संस्था म्हणून आमचं. अनेक ठिकाणी आम्ही काम करतो. मग अशी थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये मी फक्त सेक्टरची हे सांगितली, पण आम्ही 4 सेक्टर म्हणजे काम करतो. त्यातलं छोटंसं एक उदाहरण तुम्हाला देतो की एज्युकेशन सेक्टरमध्ये आम्ही इनोव्हेशन क्लब नावाचा एक उपक्रम चालू करतो. आम्ही साधारणपणे महाराष्ट्रातल्या 178 शाळांपर्यंत पोहोचलो आहोत. त्यातल्या 90 ते 95 शाळांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे लहान मुलांची जी बुद्धी असती ही शाळेमध्ये वेगळ्या पद्धतीने कशी विकसित करता येईल आत्ताची शिक्षण पद्धती सोडून, तर त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि बऱ्याच शाळांनी आमची कन्सेप्ट आवडली. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं त्यांची मानसिक बुद्धी, त्यांचं मानसिक वाढेल आणि चांगलं काम करू शकतील. तो एक गोष्ट आहे. दुसरं, इंडस्ट्रियल इश्यू मध्ये आमची एक सक्सेस स्टोरी अशी आहे की तुम्हाला रस्त्यामध्ये रबर, प्लॅस्टिक आणि बांधकामाचं जे काही राडा रोड असतो ज्याला कॉन्क्रीट वेस्ट म्हणतो, या गोष्टी दिसतात. या लवकर विघटत होत नाही, डिस्पोज होत नाही. आणि हा देशासमोर काय जगासमोर मोठा प्रश्न आहे. अनेक देश त्याच्यावर काम करतात. फिनॅप म्हणून आमच्या संस्थेमध्ये वरुण साळुंखे नावाचं एक आहे की ज्यांनी ह्याच्यावर एक ब्रिक तयार केली, एक डिवायडर तयार केलं की जे ह्या 3 गोष्टी वेस्ट पासून तयार केलं आणि जे आज बेस्ट आहे. हा विषय घेऊन आम्ही केंद्राकडे गेलो. अनेक ठिकाणी हा खूप विषय आवडला त्यांना आणि अशा गोष्टी करायचा प्रयत्न चालू. जिथे डम्पिंग स्टेशन आहे तिथून अशा पद्धतीने सगळं गार्बेज कलेक्ट करून त्याच्यातून एक चांगलं जर प्रोडक्ट तयार केलं, ऍज अ डिवायडर म्हणून वापरू शकतो, ऍज अ विटा म्हणून वापरू शकतो, रोडच्या साईडला जी भिंत असते ते म्हणून वापरू शकतो. बरं, ह्याचे आम्ही पेटंट घेतलेले, ह्याची लॅब टेस्ट केलेली आहे. लॅब टेस्ट मध्ये असा रिपोर्ट आला की हे काही वर्षानंतर याची डेन्सिटी म्हणजे टिकाऊपणा अजून चांगला वाढतो. आणि हे जर ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण तोडू शकतो आणि हे तुटलेल्या मटेरियल पासून परत हे मटेरियल तयार करू शकतो. म्हणजे हे वेस्ट जे आहे याच्यापासून आपण तयार करतोच, प्लस त्याचं विघटन पण लवकर होतं आणि परत ते पासून तयार करतो. फार सुंदर इनोव्हेटिव्ह कल्पना या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. वरुण साळुंखे नावाच्या मुलांनी ही खूप चांगली कन्सेप्ट आपल्याला चालू केली. वरुण साळुंखे ही व्यक्ती पण आपल्या फिनॅप मध्ये काम करते. फिनॅप 4 वर्षापासून काम करते. मला असं वाटतं की सगळ्याच क्षेत्रात अष्टपैलू असलेली माणसं फिनॅप मध्ये एकत्र झालेली आहेत आणि त्यामुळे फिनॅप असं देशपातळीवरती काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती लवकरच पोहोचेल. म्हणजे ऑलरेडी देशपातळीवरती तरी काम करतच आहे, पण फिनॅपचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं म्हणताच आपल्याला अजून एक गोष्ट चिन्मयकडून ऐकायची आहे. राज्य पातळीवरनं देश पातळीपर्यंत आणि देश पातळीकडून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत स्वतःचे विचार आणि स्वतःच्या कर्तृत्वानं सातत्यानं न कंटाळता न थकता भरपूर सारा पेशन्स ठेवून जेव्हा चिन्मय सारखा एक युवा आपल्या पिंपरी चिंचवड मधला फिनॅपच्या माध्यमातून काम करत असताना खरं सांगायचं तर त्यांना बाउंड्रीज नाही आहेत. चिकार अशा नागरी समस्या आहेत की ज्याच्यावरती काम करणं अजून बाकी आहे आणि त्या ध्येयानं झपाटलेल्या चिन्मयला आज मला एक प्रश्न विचारायचा आहे की युथसाठी मला काही सांगायचंय मध्ये काय सांगशील? आज तुम्ही हा प्रश्न विचारला आणि योगायोगाने बुद्ध पौर्णिमा पण आहे. महात्मा बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की आत्मदीपो भवा. आपल्या अंतःकरणातला उजेड आपण स्वतःच जागृत करू. मला सगळ्या युवकांना असं सांगायचं की आपणच आपल्या हातातच अशी ताकद आहे की आपण हा देश वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. जसं संस्थेमध्ये आम्ही काही काम करतो तिथं एक प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये शेवटची वेळ अशी आहे की परम वैभवम मे तुम्ही तस्व राष्ट्र, म्हणजे हा राष्ट्र परम वैभवाला मला हे राष्ट्र घेऊन जायचं. हे आपल्याच हातात आहे, युवकांच्या हातात. आज बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या युवकांकडे उपलब्ध आहेत. ते तुम्हाला खोटं वाटेल की
आपण आज जे सकाळी उठल्यावर फेसबुक वापरतो, व्हॉट्सअपवरून एकमेकाला मेसेज पाठवतो, त्याची निर्मिती एका गॅरेजमध्ये झाली, त्याची निर्मिती एका हॉस्टेलमध्ये झाली. हे तुम्हाला खरं वाटणार नाही. आणि आज हे जागतिक पातळीवर गेलं. तर आपल्या कल्पनेला काही कुठं सीमा नाहीये, पण आपणच ठरवलं पाहिजे की काही गोष्टी अशा आपण करूया की ज्याच्यामुळं आपल्या देशाचं नाव मोठं होईल, आपण कुठेतरी उंचीवर जाऊ आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सुधारतील. आत्ताच्या या काळामध्ये आपण सगळेजण टीव्हीवर बघत असाल की 11 दिवस एक युद्ध चालू होतं. एक छोटासा देश आहे ज्याच्या विरुद्ध 57 राष्ट्र आहेत आणि हा छोटा देश साधारणपणे माझ्या माहितीनुसार आपल्या स्वातंत्र्याच्या काही वर्ष आधी किंवा आपल्या स्वातंत्र्यानंतर त्याची स्थापना झाली आणि आज हा देशाकडं सगळं जग एकटक बघतंय की हे असं कसं करू शकतं. हे फक्त या देशाने ठरवलेल्या स्वतःच्या हिमतीवर आहे, तरुणांनी ठरवलेल्या हिमतीवर आहे. आणि देशाबद्दल असं राष्ट्रप्रेम, त्याच्याबद्दल स्वतःच्या मनामध्ये असलेली एक जिद्द, या गोष्टीवर आपण काहीही करू शकतो. तर माझी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व युवकांना, सर्व इनोव्हेटिव्ह जे काही असतील यांना अशी विनंती आहे की आपल्याकडे काही चांगल्या कल्पना आहेत ज्यामुळं आपला देश वेगळ्या पातळीवर जाईल, ज्याच्यामुळं सामाजिक नागरिक समस्या सुधारतील. अशा समस्या घेऊन तुम्ही फिनॅपमध्ये या, त्याच्यावर आपण चर्चा करू, तज्ज्ञांचं मत घेऊ आणि ह्या चांगल्या गोष्टी केंद्रीय राज्यस्तरीय पातळीवर नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. काही गोष्टी अशा असतील की ज्या आत्ता होणार नाही पण ज्या भविष्यकाळामध्ये नक्की होतील आणि की त्यांच्या राजकीय नंतर भौगोलिक परिस्थितीनुसार काही गोष्टी होतील नाही होतील असं सांगतात. पण आपण खचून न जाता सातत्याने त्याच्यात प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न करूनच या गोष्टी साध्य होतात. क्या बात आहे. चिन्मय आज धडपडतोय. चिन्मयीच्या धडपडीला आपल्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. ही सगळ्यांनी त्याला आपण एक छान साथ देऊया आणि फिनॅपलाही मोठं होत असताना अजून बघूया आणि आपल्या देशासाठी आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलूया. आज चिन्मय या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आला. चिन्मयचं पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो, धन्यवाद मानतो. थँक्यू सर.